एव्हरीवन, वेलकम टू प्रतीक्षा पाटील ब्लॉग्स. तर आज मस्त असा संडे आहे. संडे म्हटल्यानंतर सुट्टीचा दिवस आणि मी नेहमीच प्रयत्न करेन की संडेच्या दिवशी माझे नवीन नवीन ब्लॉग्स येतील. तर आजचा ब्लॉग हा रेसिपी ब्लॉग नसणार आहे. आजचा ब्लॉग हा खूप खास असणार आहे. आम्हा सर्वांचेच लाडके गणपती बाप्पा लवकरच त्यांचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी ना आम्ही छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती बघण्यासाठी जोहे इथे चाललो. तर आम्ही दरवर्षी तिकडून मूर्ती घेतो आणि तुम्हा सर्वांनाच माहित असेलच अगदीच जोहे, पेण, हमरापूर त्या साईडच्या जे गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात ना, खरंच खूप आकर्षक असतात. त्यांची पेंटिंग, सजावट खूप छान असते. अगदीच सगळं छान असं परफेक्ट असतं. तर आम्ही दरवर्षी तिकडूनच आणतो आणि आता गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत. सो त्यासाठी आम्हाला बाप्पांची मूर्ती बघायला जायचं आहे. तर आम्ही आता निघालो. आम्ही आमचा सुंदर असा प्रवास सुरू केलेला आहे आणि तुम्ही आमच्या प्रवासाचा भाग व्हा आणि तुम्हालाही मी छान छान मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मग चला आपण. रस्ता मस्त आहे ना, झाडी आजूबाजूला छान अशी हिरवळ आहे. कळवा ना, इथून कळव्यापासून गणपती बाप्पांच्या मूर्ती स्टार्ट होतात ना. रस्त्याला आजूबाजूला छान छान मूर्ती बघायला मिळतील. कुठे आलं? जोह्याला. पाऊस पडतोय भरपूर ना बच्चा. मम्मा जोर जोरात. ते चालू आहे हे आणि ह्या रेडी मध्ये आहेत. हा बघा किती मोठा आहे. कधीपासून स्टार्ट करता तुम्ही हे, म्हणजे मूर्ती हे करणं? जानेवारी, फेब्रुवारी. बरेच जणांचे 12 महिने पण काम चालू असतं. हां, आणि आपलं हे आपलं जानेवारी स्टार्ट. आणि गणपती हे कुठे कुठे जातात आपले, म्हणजे ऑल इंडिया जवळजवळ. हां, आपल्या जोहे पेणमधून ऑल इंडियामध्ये जातात. हे बोलतात ना माहेर, गणपती बाप्पाचं माहेर घर ना. हां, पेण, जोहे, अमरापूर हे गणपती बाप्पाचं माहेर आहे. छान आहेत एकदम. आणि हा आमच्या मामाचा मुलगा केतन सिंगर पण आहे ना. नाही, ॲक्च्युली माझी आवड आहे फक्त सिंगर. नाही पण खूप छान याचं इंस्टाग्रामला आहे पेज, मी बघते. छान छान एकदम सिंगिंग पण छान करतो तो. आणि ह्या बाप्पाच्या मूर्ती आहेत. ऐक ना, इथे आपल्या इथे गणपती बाप्पाची मूर्ती बनवतात की फक्त पेंटिंगसाठी येतात? आपल्या इथं पेंटिंगसाठी पेंटिंग, फक्त पेंटिंग. आणि बनवून आपण मूर्ती आणतो ना इथे. बनलेल्या मूर्ती आपण फक्त मूर्ती विकत बनवू. आणि यांची पेंटिंग बघा एकदम छान. खास करून ना डोळ्यांची यांची जी पेंटिंग असते ना ती छान असते बघा. ह्याला पेंटिंग करायची आहे
आणि खरंच मूर्तीची पेंटिंग वगैरे खूपच छान आहे. आणि एक चीज तुम्हाला एकदम क्यूट क्यूट स्टेप ह्याची पेंटिंग चालू आहे आणि बघा किती मोठं आहे. इथे मोठ्या आहेत का मूर्ती कीर्तन चालू आहेत की बनलेले आहेत पूर्ण? आलंच पाहिजे. बापरे किती मोठे आहेत हा? हे सार्वजनिक गणपती उत्सवाला नेतच ना सार्वजनिक ठिकाणी? सार्वजनिक किती फूट तरी हा? 6 फूट आहे. 6 फूट. मग याची पेंटिंग आता स्टार्ट कराल की जसं ताबडतोब आता फिनिश झाल्यावर ताबडतोब सुकवायची आणि मग ताबडतोब painting. हा मोल्ड आहे हां एवढा मोठा ना? प्रत्येक साईज प्रमाणे असतात ना? पाऊस पडला होता तेव्हा पाणी शिरलेलं का इथे गावात? आपल्या इथं नाही पण गावाच्या भोवताली होतं ना? तांबडशेत कळवामध्ये हां मी रील्समध्ये वगैरे बघितलं. मला ना केतन स्टार्टिंग सांग ना गणपतीची म्हणजे आपल्या बाप्पांची मूर्तीची स्टार्टिंग प्राइस काय असेल तरी? स्टार्टिंग प्राइस असं काय नाही म्हणजे प्रत्येक मूर्तीवर डिपेंड असते. हां म्हणजे म्हणजे जशी मूर्ती कोणाची आवडहवी असते कोणाची छोटी वगैरे असते त्यानुसार प्राईज असते. आता ही आमची 6 फुटी मूर्ती आहे ती कमीत कमी कच्ची मूर्ती 5,500-6 हजाराला जाते. कच्ची मूर्ती आणि पेंटिंग वगैरे करून काय? पेंटिंग वगैरे करून 25 पर्यंत वगैरे जाते. बरोबर आहे ना मूर्तीच किती मोठी आहे. जसं वर्किंग पाहिजे असेल तसं डायमंडवर कोणाला लागतं कोणाला कपडा लागतं तसं आणि कपडा पण असा धोती वगैरे ना? ती प्राईजिंगनुसार. उंदीर मामा बाबा आहे उंदीर मामा. आता पेंटिंग कराल का याची? कलर फक्त काढायला हे साच्यामधून काढलेलं आहे का तुम्ही? आपल्या इथे साचा आहे का याचा? आणि त्याच्यातून हे काढून मग आता पेंटिंग करते. छान वाटतंय. साईज पण असेल ना याची छोटी मोठी काहीतरी? छोटी पण आहे. छोटी पण जसं गणपती बाप्पा मोठा असेल ते त्याप्रमाणे. हां मूषक राजा छट्टूशा मूषक राजा मोदक मोदक हां मोदक घेऊन हा बसलाय. काय बच्चा? ती नावं आहेत बच्चा त्यांची. आणि हे दुर्गा माता ना आपली? हा अरे वा कॅमल आहे सरकेल असं. हा उंटावरती आहे. आता ही साफ करून याची पेंटिंग तुम्ही काय करताय आता? टचअप करतो. हां पॉलिश झाल्यावर टचअप करतो. हां. टचअप झाल्यानंतर पेंटिंग हे टाकतो सफेदी मारतो. सफेद आणि नंतर मग ते स्किन कलर वगैरे ना? नंतर बॉडी कलर येतो. हे मूर्ती हे साच्यामधलीच नाही पूर्ण हो, असं? हो, हो. छान एकदम आहे ना? चेहरा छान वाटतो एकदम. आणि एकदम पेंटिंग वगैरे केल्यानंतर तर अगदीच भारी दिसेल. एकदम छान. किती फूट आहे तरी? 2 फूटच्या जास्त आहे. 2 फूट जास्त आहे. ओके. आणि ह्याला साडी आपण ओरिजिनल पण लावू शकतो ना जसं आवडेल तसं? ओके. आणि हा गणपती बाप्पा. हिरोईन चलते तू हाय कर. हाय बरे आहे काय? कर. हाय कर. हाय बास बरी आहे ना? बरीच असू दे. हा कुठे? कराड. मामा आपले गणपती कुठे कुठे जातात म्हणजे तरी महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर? आपल्या सगळीकडे सगळीकडे.
स्टार्टिंग कधीपासून होते तरी? स्टार्टिंग केलं आता मे पासून स्टार्टिंग होतं. मे पासून. स्टार्टिंग तेव्हा होतं. त्याच्यामुळे ब्लॉगर फेमस झाले. त्याच्यामुळे ब्लॉगर फेमस आहे. काय नाव काय? त्याचं नाव आहे मिंटी जामून लवन फेमबा बहुमा. इतर देखो. पहिल्यांदा शिकले तो आखणी पण सुंदर नाही, छान केली. डोळ्यांची वगैरे मी बघितले, छान केले. आता 2-3 दिवस समजत आता त्याचा हात चांगला आहे. हा. इथे आम्ही दुसरीकडे आलो, आमच्या दुसऱ्या मामांच्या इथे. ही हावू आमच्या गावाला हे होतं आपण वाटतंय म्हणजे गेला पण ते कुठल्या गोष्टीला हे नव्हतं. पेंटिंग करायला पाहिजे होते ना हे. मला भीती नव्हती. बघू, मी मारेन नंतर फेरी. पेंटिंग करतील तेव्हा मी येईन. हा मुंबईला किती वर्ष झाली? आता ह्याच्यातलाच असेल इथे एक आपला जुन्नर नाही उदगीरला एक असं मोठा कर्नाटकला पण जातात. बापरे. परत ठाण्याचा असतो, पांडवला वगैरे असतो. पेंटिंग केलं की कसला दिसेल ना हा, एकदम भारी. आणि बोलता यंदा होता काय साजवून नाही ठेवायचा, धोतर लावायचा, शेला टाकायचा, नाही, नाही, सगळं सजवून ठेवायचा. तो काला पडते नाही त्याच्यामुळे काय नाही ते सगळ्यांनी सगळं ठेवतात, सगळं विषय काय टाकत आहे ना पेपर आजच केला. दाखवायची विषय भेटतो. पिशवी टाकून कापण्याची. पण ते प्रत्येक जण आला की उघडतात ना. तुला उघड ठेवला ठेवण्यासाठी प्लास्टिकमध्ये येतो. उघडं राहिलेलं उघडं. ओय, घरी नाही जायचं तुला? इथे राहायचंय? किनारे त्रिशा त्रिशा कुठे आहे? त्रिशा ए त्रिशा तुला राहायचं इथे गणपती पेंटिंग करायला? राहते पेंटिंग करायला. आपण येऊ परत. हा, ही आणि तर ती पण दोघी कमीच सेम होईल का? सेम चेहरा पण आता गोल गोल होत चाललाय दोघी. कुठे जाते स्कूलला? कुठे जाते? अभ्यास करते ना? आवाजच नाही. आवाज. डॉक्टर बनायचं सांगतोय. डॉक्टर बनायचंय? ठीक आहे, आम्ही येऊ. आम्ही डॉक्टरकडे येऊ. हा, आम्हाला फ्री मध्ये. ती बोलते, म्हातारी असतील ना, त्यांचं पहिला तिकीट. बापरे, मस्त. मग हा, मस्त. चला मग निघते मावशी. ती आता 7 पूर्ण झालीत तिला. ती सेकंडला आहे.
स्विमिंग पूल आहे राहते तू राह पेंटिंग कर इथे मस्त. बांधला ना तेव्हा 3-4 दिवस अजिबात त्याच्यात काय पाणी बिणी घाण टाकून द्यायचं. 3-4 दिवस शोक हा? ती बरं का सोन्याची मिरियाची खोल असेल ना खूप खोल नाही एवढंच असेल. हा एवढं. हा चला मामा. हा चल ए बच्चा निघाली शान. बाय बाय. किती क्यूट आहे. नाही तर चावेल पण नाही चावत नाही. नाव काय नाव काय काय नाही वास घेईल तुझा निसता. इकडे बघ बच्चा. त्याचं तोंडच दिसत नाही. इकडे कर ना त्याचा चेहरा कर इकडे. हाय हाय. डोळे पूर्णपणे हे गेलेत त्याचे. मस्त आहे. नाव काय निवॉन. समजते पण त्याला हाक मारलं की ना. बोलू तर फिरते हाय काय नाही करत. किटी. वास घेईल फक्त पायांचा. हा? जेव्हा भुकत नाही काय नाही. इथे ना जिथे तिथे तुम्हाला कारखाने दिसतील आजूबाजूला रस्त्याच्या. आणि खूप इथली पेंटिंग एकदम छान आहे. अगदीच तुम्हाला मी आता दाखवले मामांकडे आमच्या. आणि जे दुसरे मामा आहेत त्यांची अजून पेंटिंग स्टार्ट नाही झाली. मला ते बोललेत की गणपतीला 15-20 दिवस असतील ना तेव्हा तेव्हा मी पेंटिंग दाखवेल. तेव्हा हे बघा गणपती. आता आम्ही आमचा गणपती बुक केलेला आहे. ॲक्च्युली आम्हाला म्हणजे आमच्या मामांना पाहिजे होता तर आम्ही तो बुक केला. त्यांना हवी तशी मूर्ती म्हणजे मामांकडे ना आमच्या अवेलेबल नव्हती तर आम्ही दुसरीकडून ती मूर्ती घेतली आणि मामांकडे पेंटिंगसाठी दिलेली आहे. आणि तिथे मस्त तुम्हाला मी दाखवले माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. खूप छान छान मूर्ती होत्या. आणि त्यानंतर आम्ही आमच्या दुसऱ्या मामांकडे गेलो पण तिथे ना सध्या त्यांनी पेंटिंग स्टार्ट नाही केली. ते मला बोललेत की गणपती बाप्पा येण्याच्या आधी 15-20 दिवसाआधी तू ये म्हणजे तेव्हा पेंटिंग ते स्टार्ट करतील आणि मग मी तुम्हाला दाखवेन. मी येणार आहे पुन्हा फेरी मारणार आहे तुमच्यासाठी खास. मी तुम्हाला दाखवेन पूर्ण पेंटिंग कशी करतात ते. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसला असेलच पण मी पुन्हा एकदा येईन आणि ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कोणता गणपती चॉईस केलेला आहे. कारण मामांकडे ती मूर्ती ना अवेलेबल नव्हती म्हणून आम्ही ती दुसरीकडून मामांनीच दुसरीकडून ती बुक केलेली आहे आणि मग ती इकडे आणून ते पेंटिंग करणार आहेत. आता आम्ही ती मूर्ती कोणती चॉईस केलेली आहे आमच्या भाऊंनी ती बघायला चाललो. मी तुम्हाला दाखवते. फोटो बघितले मी. खूप छान सुंदर मूर्ती आहे पण आता प्रत्यक्षात ती बघायची आहे. तर आता आम्ही तिकडे चाललो. मी तुम्हाला दाखवते. आता आम्ही निघालोत घरी जायला आणि तुम्हाला मी आता जी मूर्ती दाखवली आहे ना ती मूर्ती आम्ही चॉईस केलेली आहे मामांसाठी. आणि ती मूर्ती आता तिथून मामा घेऊन जातील म्हणजे कच्ची मूर्ती तिथून घेऊन जाणार आहेत आणि त्याची पेंटिंग करणार आहेत. आणि ना मी पेंटिंगचा एक सेपरेट व्लॉग बनवणार आहे खास तुमच्यासाठी म्हणजे गणपती पेंटिंग कसे करतात ते. तर त्यासाठी मी पुन्हा एकदा येणार आहे मामांकडे आणि मग तो पूर्ण एक व्लॉग मी सेपरेट बनवणार आहे. आजचा व्लॉग मी इथेच स्टॉप करते. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल अगदीच गणपती बाप्पांच्या मूर्ती खूप सुंदर सुंदर मूर्तीच होत्या आणि प्रत्येक मूर्ती बघताना अगदीच मन असं भरून येत होतं. आणि त्यांचे डोळे, त्यांचा आकार, त्यांची पेंटिंग खरंच सगळंच खूप छान होतं. आय होप तुम्हा सर्वांना हा व्लॉग आवडला असेल आणि अशाच सुंदर सुंदर व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. तर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट मला करत राहा. खरंच खूप छान सपोर्ट करताय तुम्ही सर्व आणि माझ्या चॅनलला खूप चांगल्या प्रकारे प्रेम देताय. तर असा होता आजचा व्लॉग. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.